हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये PSI STI ASOच्या 2011 पासून तर 2024च्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मित्रांनो आपण बघत आहोत. तर त्यामध्ये PSI STIची क्वेश्चन पेपर 2011ची आपली बघून झाली आहे. आता आपण ASOची प्रीलिम क्वेश्चन पेपर 2011ची बघत आहोत. अत्यंत महत्त्वाची अशी PIQ सिरीज आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, तुमचे या PIQ सिरीजमधून ते पॉईंट नक्कीच कव्हर होतील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच मित्रांनो, तुम्ही जर राज्यसेवाची तयारी करत असाल तर राज्यसेवा पूर्व परीक्षा PIQ सिरीज आपण चालू केली आहे मित्रांनो. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत. तर त्यामध्ये आपण 2014ची, 2015ची, 2016 आणि 2017ची क्वेश्चन पेपर बघून झालेली आहे आणि 2018ची क्वेश्चन पेपर आपली चालू आहे. तर मित्रांनो, ती पण अत्यंत महत्त्वाची अशी PIQ सिरीज आहे. मित्रांनो, तुम्हाला जर MPSCच्या नोट्स किंवा MPSCबाबत काही महत्त्वाची माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. MPSC ॲस्पिरंट हा आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. पहिला प्रश्न, टिंबटिंब राज्यातील लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही 6व्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. तर ऑप्शन आहे कर्नाटक, दुसरं बिहार, तिसरं महाराष्ट्र आणि चौथं ओरिसा. तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला होता. तर मित्रांनो, पंचवार्षिक योजनेवर नेहमी प्रश्न विचारले जातात. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न हा विचारलेलाच आहे. तर पंचवार्षिक योजना ह्या करूनच ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी टिंबटिंब या काळात करण्यात आली. तर ऑप्शन काय दिले? 1950 ते 1955, सेकंड 1956 ते 1961, तिसरं 1952 ते 1957 आणि चौथा आहे 1961 ते 1966. तर मित्रांनो, प्रत्येक पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा ध्यानातच ठेवा. तर पहिल्या योजनेचा कालावधी किती होता? तर 1951 ते 1956 पर्यंतचा होता आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अंमलबजावणी कोणत्या काळात झाली होती? तर ती 1956 ते 1961. तर मित्रांनो, प्रत्येक पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणत्या काळात होती ती आणि कधी योजनेला सुट्टी होती तो पण कालावधी लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली? तर ऑप्शन आहे 1974, 1966, 1969 आणि चौथा आहे 1970. तर मित्रांनो, चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू करण्यात आली होती? तर 1969 या साली सुरू करण्यात आली होती. त्याआधी तिसरी पंचवार्षिक योजना कधी समाप्त झाली होती? तर ती 1966ला समाप्त झाली होती. तिचा कालावधी किती होता? 1961 ते 1966 पर्यंतचा. तर मित्रांनो, तिसरी पंचवार्षिक योजनेनंतर चौथी पंचवार्षिक योजना लगेच सुरू करण्यात आलेली नव्हती. तर मध्ये एक वर्षाच्या 3 योजना राबविण्यात आलेल्या होत्या. त्या कालावधीला प्लॅन हॉलिडे पण म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन आहे राज्यपाल, मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि योजना मंत्री. तर मित्रांनो, राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? तर तो मुख्यमंत्री असतो. तर ऑप्शन सेकंड आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णतः होऊ शकली नाही याचे कारण म्हणजे पहिलं अन्नधान्याची तीव्र टंचाई, दुसरं परकीय चलनाची तीव्र टंचाई, तिसरं युद्धावर झालेला प्रचंड खर्च आणि चौथा आहे राजकीय संघर्ष. तर मित्रांनो, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णतः होऊ शकली नाही कारण परकीय चलनाची तीव्र टंचाई भासली होती. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दामोदर खोरे योजना ही टिंबटिंब पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. तर ऑप्शन आहे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या. तर मित्रांनो, दामोदर खोरे विकास योजना ही कोणत्या योजनेची निष्पत्ती आहे? तर ती पहिल्या योजनेची निष्पत्ती आहे आणि झारखंड व पश्चिम बंगालमध्ये दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये करण्यात आले आहे. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते? तर ऑप्शन आहे 7, 15, 16 आणि 14. तर मित्रांनो, जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते? तर ते 14 दिवस. तर ऑप्शन फोर्थ याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संघीय शासन व्यवस्थेमध्ये ऑप्शन काय दिले? सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते, दुसरं सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते, तिसरं यामध्ये केवळ एकच सरकार असते आणि चौथं यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात. तर मित्रांनो, आपली पॉलिटीचे क्वेश्चन चालू झाले आहे.
तर याचे उत्तर काय आहे? संघीय शासन व्यवस्थेमध्ये काय असते? तर सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. तर ऑप्शन सेकंड याचं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर ऑप्शन आहे 8 डिसेंबर 1946, दुसरं 9 डिसेंबर 1946, तिसरं 15 डिसेंबर 1946 आणि चौथं आहे 15 ऑगस्ट 1947. तर मित्रांनो, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा सुरू झाले होते? तर ते 9 डिसेंबर 1946ला सुरू झालेले होते. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. पहिले अधिवेशन हे 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946पर्यंत चालू होते. तर 15 दिवस पहिले अधिवेशन हे चालले होते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीसह किती न्यायमूर्ती आहेत? तर ऑप्शन आहे 25, 26, 27 आणि 17. तर मित्रांनो, भारतात सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीशाव्यतिरिक्त किती न्यायमूर्ती असतात? तर ते 26 असतात. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? तर ऑप्शन आहे के संतानम, दुसरं अब्दुल कलाम आझाद, तिसरं जॉन मथाई आणि चौथं आहे फ्रँक अँथनी. तर मित्रांनो, पहिल्या बैठकीच्या वेळीस घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? तर ते फ्रँक अँथनी होते. आणि हंगामी अध्यक्ष कोण होते? तर ते सच्चिदानंद सिन्हा होते. हे लक्षात ठेवा. तर ऑप्शन फोर्थ आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पंतप्रधानाच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर ऑप्शन आहे राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात, सेकंड पंतप्रधान त्याच पदावरून काढून टाकतात, तिसरं पंतप्रधान स्वतःच राजीनामा देतात आणि चौथं आहे लोकसभा आणि त्याच्या किंवा तिच्या विरुद्ध ठराव पास करते. तर मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? तर पंतप्रधान कोणत्याच मंत्र्याला काढू शकत नाही, तर राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना आहे? तर मित्रांनो, ऑप्शन आहे जम्मू आणि काश्मीर, सेकंड महाराष्ट्र, तिसरं बिहार आणि चौथं आंध्र प्रदेश. तर कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना आहे? तर ती जम्मू आणि काश्मीर. आणि मित्रांनो, हे केंद्रशासित प्रदेश करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन फर्स्ट आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सेकंड वल्लभभाई पटेल, तिसरं डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि चौथं पंडित नेहरू. तर मित्रांनो, भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. आणि हंगामी अध्यक्ष कोण होते? तर ते सच्चिदानंद सिन्हा होते. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या टिंबटिंब आहे. तर ऑप्शन आहे 350, 355, 351 आणि 357. तर मित्रांनो, ही क्वेश्चन पेपर ASO प्रिलियम 2011ची आहे, हे लक्षात ठेवा. आणि तेव्हा तालुक्यांची संख्या किती होती? तर ती 357 होती. तर ऑप्शन फोर्थ याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? तर ऑप्शन आहे 1/2, 1/4, 1/12 आणि 1/3. तर मित्रांनो, विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? तर ते 1/12 एवढे. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? तर ऑप्शन आहे 14, 18, 20 आणि 22. तर मित्रांनो, किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? तर भारतात 22 घटनात्मकरित्या मान्यता देण्यात आलेली आहे. तर ऑप्शन फोर्थ आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यपाल कोणास जबाबदार असतो? तर ऑप्शन आहे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान आणि भारताचे राष्ट्रपती. तर मित्रांनो, राज्यपाल हे कोणास जबाबदार असतात? तर ते भारताचे राष्ट्रपतींना जबाबदार असतात आणि भारताचे राष्ट्रपती त्यांची नेमणूक करत असतात. तर ऑप्शन फोर्थ आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब हे भारताचे 25वे राज्य बनले. तर ऑप्शन आहे गोवा, मिझोरम, सिक्कीम आणि झारखंड. तर मित्रांनो, गोवा हे भारताचे 25वे राज्य बनले आहे. तर ऑप्शन फर्स्ट आपलं करेक्ट आन्सर आहे. टिंबटिंब हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. तर ऑप्शन आहे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि सरन्यायाधीश. तर मित्रांनो, राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर आहे, राज्यपाल. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामसेवकाची निवड कोण करते? तर ऑप्शन आहे पंचायत समिती, ग्रामपंचायत, तिसरं राज्य शासन, चौथं आहे जिल्हा निवड मंडळ. तर याचे उत्तर काय आहे? तर ग्रामसेवकाची निवड कोण करत असते? तर जिल्हा निवड मंडळ करत असते. तर ऑप्शन फोर्थ आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जिल्हा परिषदेमध्ये किती सभासद असू शकतात? तर ऑप्शन आहे 50 ते 75, दुसरं 60 ते 75, तिसरं 20 ते 75 आणि चौथं आहे 35 ते 75. तर मित्रांनो, जिल्हा परिषदेमध्ये किती सभासद असू शकतात?
तर 50 ते 75 एवढे सभासद असू शकतात. तर ऑप्शन फर्स्ट आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करतो? तर ऑप्शन आहे राज्य सरकार, दुसरं जिल्हाधिकारी, तिसरं जिल्हा परिषद आणि चौथं आहे पंचायत समिती. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय आहे? तर ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करत असते? तर जिल्हा परिषद मंजूर करत असते. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली. तर ऑप्शन आहे 1960, 1950, 1947 आणि 1924. तर मित्रांनो, महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना कधी झाली आहे? तर ती 1960ला झाली आहे. तर ऑप्शन फर्स्ट आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? तर ऑप्शन आहे ग्रामपंचायत, दुसरं ग्रामसेवक, तिसरं सरपंच आणि चौथं आहे ग्रामसभा. तर मित्रांनो, गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणाची असते? तर ते ग्रामसभा निर्णय घेत असतात. तर ऑप्शन फोर्थ याचं करेक्ट आन्सर आहे.